तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आपण ज्या शेतामध्ये बेड पाडले होते त्या शेतामध्ये आलेलो आहे। तर ही आपली बेडवरची सोयाबीन आहे। बेडवरच्या सोयाबीनवर आपण केडीएम सोयाबीन लावलेली आहे। तर मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पूर्ण दाखवून देतो, व्हिडिओ पूर्णपणे पहा तेव्हाच तुम्हाला माहिती होऊन जाईल। तसं तर तुम्ही पहिले सुद्धा पाहिलेली आहे, आता डबल सुद्धा आपण पूर्णपणे पाहून घेऊ। तर पाहू शकता मी आता मागचा कॅमेरा लावलेला आहे। तर हा एक आपला बेड आहे आणि एक बेड आड करून आपण दुसऱ्या साईडच्या बेडवर 2 तास आणि एक म्हणजे 2 सोयाबीनचे तास आणि त्याच्यामध्ये एक मधातला तास म्हणजे तुरीचा तास लावलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे डबल दुसरा बेड आहे। तर एका बेडवर आपण 3 तास घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर डबल इकडून एक बेड आहे। तर या बेडावर आपण 2 तास सोयाबीनचे साईडने आणि मधात एक तुरीचा तास लावलेला आहे। तर मागच्या वर्षी सुद्धा आपण बेडवर सोयाबीन लावली होती, तर आपल्याला मस्तपैकी उतारा आलेला होता। त्यामुळे आपण यावर्षी सुद्धा बेडवर सोयाबीन ही लावलेली आहे। तर मस्तपैकी बेडवरच्या सोयाबीने सुद्धा रान वगैरे झाकलेलं आहे आणि ही तूर सुद्धा खूपच खास आलेली आहे। तुम्हाला पूर्ण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत तर आहेच। तर बेडवरचं सोयाबीन म्हणजे कसं मित्रांनो, आपण ही सोयाबीन टोकन केलेली आहे। तर टोकन केल्यामुळे आपला खूपच फायदा होतो। म्हणजे कसा ते तर तुम्हाला मी पूर्णपणे सांगतो। तर आपण काय करतो, बेडवरची सोयाबीन लावता वेळेस पहिले बेड पाडतो, त्याच्यानंतर टोकनने यावर आपण सोयाबीन लावतो। तर सोयाबीन लावता वेळेस आपल्याला एका एकरामध्ये टोकन करताना जास्त तर जास्त 12 ते 13 किलो बियामध्ये आपलं 1 एकर सोयाबीन टोकन होते। आणि त्याचसोबत आपल्याला तूरसुद्धा एका एकरामध्ये 2 किलो किंवा जास्तीत जास्त 2.5 किलो तूर ही लागते। तर इथे आपला झाला बियाचा फायदा, आपल्याला बी खूपच कमी लागतं। आणि सोयाबीन वगैरे, सोयाबीन तर तुम्ही पाहू शकता, त्याचसोबत तुम्ही तूरसुद्धा पाहू शकता। तुम्हाला पतली वगैरे दिसते का? तर पतली बी अजिबात होत नाही आणि जशी पाहिजे तशी एक नंबर तूर आणि सोयाबीन निघून येते। तर इथे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवून देतो। हे पाहू शकता तुम्ही, ही आपण तूर लावलेली आहे। तर बरोबर 6 इंच अंतरावर आपण तूर ही लावलेली आहे। जसं की टोकनचं अंतर राहतं 6 इंच अंतर, त्या अंतरावर। आता या शेतामध्ये आपलं पाणी साचतं। तर या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे काय होतं, आपली सोयाबीन असो तूर असो, सोयाबीन जळून जाते आणि तूर ही उभळते। तर सोयाबीन जळून नाही जात, सोयाबीन अशी बारीक होते आणि तिला माल खूप कमी येतो आणि तूर उभळून गेल्यामुळे तुरीला काहीच येत नाही। तर आता बेड पाडल्यामुळे काय होणार, या शेतामध्ये पाणी जरी साचलं तर नालीत साचणार आणि नालीत साचलं तरी नालीत सोयाबीन आपलं एकच तास राहतं। त्यामुळे फारसं नुकसान होणार नाही आणि बेडवरची सोयाबीन जी आहे ते बेडमधलं पाणी पूर्ण नालीत येणार, त्यामुळे बेडचं काहीही नुकसान होणार नाही आणि सोयाबीनसुद्धा खूपच खास येणार। तर यावर्षीसुद्धा टोकन केलेल्या सोयाबीनला कसा उतार येणार, बेडवरच्या सोयाबीनला तसेच बेडवरच्या तुरीला कसा उतार येणार, कितीचा येणार, हे पूर्णपणे आपण पाहणार आहे। हे इकडे सुरुवातीला पाणी कमी पडलं होतं, त्यामुळे सोयाबीन जास्त वाढलेली नाही, कारण हे टेकडं आहे। हे टेकड्याहून पूर्णपणे पाणी वाहून खाली चाललं जातं।